आपल्याला काय विचारायचं असेल तर विचारा साहेब. आता एवढं सगळं बघितल्यावर काय विचारायचा मोठा प्रश्न आहे. तर ही विचारते, आता पुढं काय? प्रतापराव हे अत्यंत कार्यक्षम आणि स्वच्छ चारित्र्याचे नेते आहेत हे आम्हाला माहिती असूनही हे प्रकरण कोर्टात असल्यामुळे आम्ही काही करू शकलो नव्हतो. पण आता कोर्टात त्यांचं निर्दोषत्व सिद्ध व्हायला काहीच अडचण नाही. ते निर्दोष आहे ते तुम्हीही पाहिलंय. आता तुमच्या माध्यमातून सगळा महाराष्ट्र ते पाहिल. त्यामुळे आता त्यांनी परत मंत्रिमंडळात यायला काहीच हरकत नाही. मी दिलगिरी व्यक्त करून प्रतापरावांना पुन्हा मंत्रिमंडळात येण्याची विनंती करतो. साहेब, दिलगिरी व्यक्त करण्याचं काहीच कारण नाही साहेब. तुम्ही जे केलं ते नियमाला धरूनच केलं. आम्हाला त्याचं अजिबात वाईट वाटत नाही. तुम्ही दिलेली जबाबदारी पार पाडणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. खरं तर आम्ही ही पत्रकार परिषद शिक्षण मंत्री जाहीर करण्यासाठीच बोलवली होती. शिक्षण मंत्री समोर आहेत. आता विचारा काय विचारायचं ते. गायकवाड साहेब, आपल्यावर जे मीडियामधून आरोप झाले त्याबद्दल खरंच आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. हरकत नाही. आता पुढे काय? ज्या उमेदवारांचे पैसे गेले त्यांचं काय? त्याच्यासाठी आम्ही कोर्टात लढा देऊ. प्रत्येकाला त्याचे पैसे परत मिळावेत यासाठी प्रयत्न करू. आणि याच्यात जे जे प्रशासकीय अधिकारी अडकलेले आहेत त्यांची चौकशी बसू. याआधी आम्ही जनतेची सेवा करत होतो, यापुढे करत राहू. साहेब, गेली काही महिने आपल्यावर आरोपांवर आरोप झाले, पण आपण शांत होता. आज या सगळ्या प्रकरणाला एकदम कलाटणी दिली. आपण शांत होता ते हे पुरावे गोळा करण्यासाठी का? आम्ही शांत होतो कारण बोलण्यासारखं काहीच नव्हतं. आणि पुराव्याचं म्हणाल तर माझ्या दोन्ही मुलांनी आणि सुनेनी हे केलंय. आज मी जो निर्दोष ठरलोय तो त्यांच्यामुळेच. गायकवाड साहेबांवरचे सगळे आरोप जाऊन आज ते पुन्हा शिक्षण मंत्री झाले. कसं वाटतंय आज? अंजलीबाई, अंजलीबाई बोलतील. अंजली, ये पुढे जावा. गायकवाड साहेबांवरचे सगळे आरोप जाऊन आज ते पुन्हा शिक्षण मंत्री झाले. आज कसं वाटतंय तुम्हाला? कसं म्हणजे खूप आनंद होतोय मला. खूप बरं वाटतंय. सत्य बाहेर आलं आणि आमचे आबा सुटले. ते माझे सासरेत म्हणून नाही, पण त्यांच्यासारखा स्वच्छ चारित्र्याचा माणूस प्रामाणिकपणे लढून यशस्वी होतोय. त्यांना न्याय मिळतोय म्हणून. आणि मला अजूनही एक सांगावंसं वाटतं. मी एक शिक्षिका आहे. शिक्षकी पेशा पवित्र समजला जातो. तो आहे. मग आपण का असे पैसे देऊन नोकरी मागतो? आपल्या शिकवण्याची सुरुवातच अशा भ्रष्ट मार्गाने होत असेल तर आपण मुलांना काय शिकवणार? सर्व शिक्षक बांधवांना माझी नम्र विनंती आहे. आपल्या शिक्षकी पेशाचं पावित्र्य राखा. नवीन पिढी घडवण्याची जबाबदारी आता आपली आहे. आपणच ती सांभाळायला हवी. बस एवढंच. अजून काय विचारायचं आहे कोणाला? नाही साहेब, आता आमच्या रिपोर्ट मध्ये बोलू आम्ही. मी आता आपली ही पत्रकार परिषद संपली हे जाहीर करतो. पत्रकार मित्रांनो, आपल्यासाठी चहापानाची व्यवस्था केलेली आहे. आस्वाद घ्यावा. या.
प्रतापराव, आपल्या निर्दोषत्वावर कोर्टाचा एकदा शिक्कामोर्तब झाला की काहीच अडचण येणार नाही. पुरावे सादर केले तर त्यालाही काही अडचण येणार नाही. लागा शपथविधीच्या तयारीला. साहेब, आधी गावी जाऊन येतो. माझ्या गावातल्या प्रत्येक माणसानं मला साथ दिली आहे. अडचणीच्या काळात माझे संकट उभे राहिले. त्यांचे आभार मानतो आणि येतो. अहो, आपला लाडका नेता पुन्हा मंत्री होतोय म्हटल्यानंतर गावकऱ्यांना निश्चित आनंद होणार. आणि अशा वेळी तुम्ही तिथं असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही निघा, आम्ही इकडे तयारी करतो शपथविधीची. आणि पोरी, तू जे बोललंस ते खरं करून दाखवलंस. हो, सत्याच्या बाजूनं कायम लढत राहायला हवं हे आबांनीच शिकवलंय आम्हाला. जी व्यक्ती आयुष्यभर खरेपणानं वागत आली तिच्यावरच असे खोटेपणाचे आरोप सहनच होत नव्हता आम्हाला. काही करून आबांना यातनं बाहेर काढायचं असं ठरवलं होतं आम्ही सगळ्यांनी. आणि हे सगळं होत असताना देखील आबा आम्हाला सांगायचे, नियम सोडून काहीही वागू नका. बस ते सांगतायत तसं ऐकत गेलो आणि विजय शेवटी सत्याचा झाला. मी एकटीनं काही नाही केलं. जे केलं ते आम्ही सगळ्यांनी मिळून केलं. त्यामुळे जर श्रेय असेलच तर ते आम्हा सगळ्यांचं आहे. शाबास प्रतापराव, लाखात एक सून मिळाली तुम्हाला. चला, येतो मी. अहो, असे एकटेच काय उभे आहात? नाश्ता नाही करायचा? नाही, असंच आपलं. कंटाळलात? नाही हो, घट मनावरचं मोठं ओझं हलकं झाल्यासारखं झालं बघ. सकाळपासून काय बी सुधरत नव्हतं. गडबड होती म्हणून काय कळत नव्हतं. मनात कायम दागदुख होती. झालं ना सगळं व्यवस्थित? होय, पण समजा तुमच्यामुळे झालंय बघा. हो, मी मगाशीही म्हणाले, जे केलं ते आपण सगळ्यांनी मिळून केलं. मी एकटीने काही नाही केलं. होय, पण वाट तर तुम्हीच दावली ना. अहो, मी तिकडे मुंबईला होतो, तुम्ही इकडे पुढून समजा केलं म्हणून झाले. आता तुम्ही माझं कौतुक करू नका बरं का. अंजली, अगं राणा म्हणतोय ते खरं म्हणतोय. आज आपल्याला जे काही यश मिळालंय त्याच्या मागे तूच आहे. होय वहिनी. अहो, तुम्ही नसता तर काहीच झालं नसतं बघा. आम्ही काय तुमच्या डुसकीच फोडली असती. पण आज जे पुरावा हाती लागल्यात ते फक्त तुमच्याच हुशारीनं. अरे, तुम्ही सगळेजण सारखंच बोलायला लागलाय. बहुमताचा आदर कर. अगं, कुणी मनापासून कौतुक करत असेल तर कौतुक करून घ्यावं. ठीक आहे, पण तुम्ही सगळेजण खंबीरपणे पाठीशी उभे होतात ना, म्हणून शक्य झालं. अगं, घरातली बाई खंबीर तर घर खंबीर. अगं, बाईला शक्तीची देवता उगाच म्हणत नाहीत. बरं ठीक आहे आबा, मी एकटीने केलं सगळं, पण आता माझं कौतुक करू नका. बरं बाई, नाही करत. पण आज मी जो काय उभा आहे तो केवळ तुझ्यामुळं. तुझे आभार कसे मानावे तेच कळत नाही. आबा, वडील कधी मुलीचे आभार मानतात का? अगं, तसं काम केलं असेल तर आभार मानायला काय हरकत आहे. तू, सूरज, राणा, समद्यांनी माझ्यासाठी जी मेहनत घेतली ती लय मोठी आहे. खरंच मी काहीतरी मोठं पुण्य केलं असेल म्हणून तुमच्यासारखी हुशार आणि चांगली मुलं मला मिळाली. तुम्ही माझी ताकद आहे सा. हो, आणि आपण सगळे म्हणजे आपल्या कुटुंबाची ताकद. ही ताकद अशीच राहायला पाहिजे. राहणार. आपल्या कुटुंबाची ही ताकद अशीच कायम राहील असं वचन देते मी तुम्हाला.
बघा तुम्ही निर्दोष सुटणार समजे गावकरी कसे खुश झालेत ते. अरे आपण निर्दोष आहे ते आपल्या सगळ्या गावाला माहिती होतं. आज नुसतं ते सिद्ध झाले बघ. अरे या समजा गावकऱ्यांचा प्रेम आणि विश्वास होता म्हणून तर आपण जिंकू शकलो. खरंच या सगळ्यांनी आपल्याला साथ दिली. यांचं बळ घेऊन तर आपण एवढी मोठी मजल गाठू शकली. काय या गावातली माणसं आहेत का काय आहेत? अरे गप्प बस रे. ताईसाहेब, ओ ताईसाहेब, अहो ताईसाहेब, ओ ताईसाहेब उठा की लवकर. चंदे, आम्ही अजिबात उठणार नाही. तू तुझा कालवा बंद कर बघू. अहो कालवा माझा नाही, अख्खं गाव करायलंय. गावातनं बाहेर राहायला आलो तरी बी हे गाव ताप द्यायचं काय बंद करणं झालंय बघ. अहो ताईसाहेब तापाचं सोडा, तुम्ही उठा ना आवरा बरं लवकर, उठा. आमचा अपमान झालाय चंदे. कुणी विचारलं तर सांग आम्ही रुसलोय. कोण ढेकळं विचारताय ताईसाहेब तुम्हासनी? अहो साहेबांनी नाईकच्या विरोधात पुरावं दिलं, आता ते मंत्री बनणार. काय म्हणलास? होय, जे तुम्ही ऐकलं तेच. अहो साहेब सही सलामत सुटलं. समजा घोटाळा तुमच्या त्या जोंधळे मामाना नाईक साहेबांना केलता, हे उघड झालं टीव्हीवर. साहेबांनी परत मंत्री पदावर घ्यायचा निर्णय बी जाहीर झाला टीव्हीवर. तुम्हासनी काहीच माहित नाही ताईसाहेब? बघायला टीव्ही तरी हाय का या घरात? अहो टीव्हीचं सोडा, आता प्रत्यक्ष बघा तुम्ही. अहो साहेब सही सलामत सुटलं म्हणून समजा गाव वाजत गाजत मिरवणूक करत घराकडे घेऊन आले ती साहेबांनी. वात आणला या समध्यांनी आम्हासनी. साहेब, तुम्ही सुटून येणारी माझं मन सांगत होतं. चांगला माणूस राजकारणात आला आणि परत नेता झाला. जनतेची सेवा करायला मला मंत्रिपदाची गरज नव्हती. जसं तुम्ही कायम माझ्या पाठीशी उभं राहिला तसं मी तुमच्या संकट कायम राहणार. अहो तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि माझ्यावर जे प्रेम दाखवलं, अहो तुम्ही अडचणीच्या काळात माझ्या मदतीला उभं राहिलात. हा, हे माझ्यासाठी लाख मोलाचं आहे. मी याच्या पुढे जनतेची सेवा करत आणि करत राहणारच. आणि तुमच्या सगळ्यांची मला या अशीच साथ मिळत राहो ही विनंती आहे. सगळ्यांची चला चला, हे व्यवस्थित आहे ना सगळं? आता साहेब येतात बघा. हा, अजिबात काय झालं पाहिजे. ए राधे, अगं आटिप लवकर, एवढ्यात मिरवणूक दारात येईल बघ. अहो झाले बघा समजा गोदा. राधे, तुला बरं समजा खबऱ्या लागतात ग. लगे आमच्या दारात हजर. अहो टीव्हीवर धावलंय समजा साहेब सुटलं. पोरांच्या कष्टाचं चीज झालं बघ. हा, तुमच्या पोरांच्या कष्टाचं चीज झालं, पण आमची हित झोपमोड झाल्या. त्याचं काय? तवा तवा कौतिक कौतिक कौतिक. वहिनी साहेब, अहो कौतिक करण्यासारखं काम केले म्हणल्यावर करायला ना ग. एवढा कुठला मोठा तीर मारलाय हो गोदाक्का? नाही, आम्ही जर जोंधळे मामासनी पकडून दिलं नसतं तर आजचा ह्यो दिवस बघायला बी मिळाला नसता. ए केला ताब. ए काय चाललंय र? हा, कसला कालवा करायला एवढा? जे काय करायचं असेल तुमच्या दारात जाऊन करा. तिथं आमच्या दारात अजिबात कालवा नाही झाला पाहिजे. चला निघा मोठ्या तोंडानं. वहिनी साहेब, जरा जीभ सांभाळून.
अहो अशा आनंदाच्या वक्ताला असं बोलशील तर बोलणार आम्ही. आमासनी कुणाचं बी भ्या नाही हा गोदक्का. उत्तमराव जाधवांची लेक आहे आम्ही. गायकवाडांचं घर आहे आणि इथं ही समधी आल्या ते गायकवाड साहेबांचं स्वागत करायला. अहो त्यांचा नेता परत मंत्री व्हायला म्हणल्यावर समधी जोशात आल्यात आणि अशा वेळेला तुम्ही वाईट वाकडं बोललासा तर बितरतील समधी. तेव्हा सवताला सावरा साहेब येतील एवढ्यात. मग येऊ द्या. आम्ही केलेल्या मदतीनं तर मंत्री बनून यायल्यात ना ग. येऊ दे. हे साहेबांचं स्वागत अगदी जल्लोषात व्हायला पाहिजे. चांगलं जोरात होऊ दे. या गोदाक्काची जीभ एक लई चुरू चुरू बोलायला लागल्या. हिला एकदा जरा बसवलीच पाहिजे. ए काय पसारा मांडला यो? आव काय पसारा कुठे आहे? पसारा कुठे? मग हे समजा काय चाललंय? हा निवडा. काय निवडा? अव साडी. कशाला? अव साहेब सही सलामत सुटून परत यायल्यात. अख्खं गाव खुशीत उड्या मारायलाय आणि तुम्ही बी म्हणजे तुम्ही बी त्यांच्या स्वागतासाठी तयार व्हा. चंदे तुला जायचं असेल तर तू जा. आम्हासनी कशाला जायला सांगायलास? अव ताईसाहेब असं काय करायला असा? अव तुम्हीच तर त्या जोंधळीला धरून दिलं आणि पुरावं सापडलं आणि तुमच्या पप्पांनी बी लई मदत केली बघा. अव साहेब जे काय सही सलामत सुटलं ते फक्त तुमच्यामुळेच की. चंदे तू कशाला उगा जखमीवर मीठ चोळायलास ग? हा एकतर तो म्हातारा परत मंत्री बनणार आहे आता. अव ताईसाहेब जरा हळू बोला. अव कुणी ऐकलं तर जाशील बाराच्या भावात. तुम्ही का नाही तुमच्या जखमांवर पांघरून घाला आणि हसत हसत तयार व्हा. हा साहेब आता मंत्री होणार तेव्हा जरा नीट सांभाळून राहावा. म्या जोंधळीला धरून दिलं माझ्याच पप्पांमुळं साहेब सही सलामत सुटलं असं आरडाओरडा करा. हा नाही नाही ना ग आरडाओरडा करण्यापेक्षा का नाही तुम्ही शिस्तात सांगा. ताईसाहेब तुम्ही का नाही गोडी गुलाबी नका नाही तुमची स्वतःची जागा सांभाळा. हा तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवा. आधीच उन्हाळा सुरू झालाय तेव्हा जरा जपून नाहीतर स्फोट व्हायचा. काय येते का ध्यानात? ठीक आहे तूच सांग यातली कुठली साडी नेसू ते. हा नंदिता, आता या मिरवणुकीला सामोरं जाण्याविना तुझ्याकडे काय उपाय नाही. पण असं काय तर कर की या विजयाचं समद क्रेडिट तुलाच मिळेल. दाखव तुझी किंमत.